या धरणी मुनी मी गाते आज या चरणी चढवून आले साज आज या क्षणी तुम्हा रसिकांच्या मीनच राम रोखुनी स्वरतालाचा घ्या सुगंध मणी करते मी मुजरा यारणी ओ रसिका करते मी मुजरा यारणी करते मी मुजरा यारणी ओ रसिका करते मी मुजरा यारणी सुस्वागतम 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 सर्वप्रथम त्या विग्रहाच्या गणरायाला वंदन करू स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा पुत्र करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सोमताई ग्रामस्थ मंडळ खैरे यांनी हा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांना माझा सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे खैरे ग्रामस्थ मंडळ कमिटी अध्यक्ष यशवंतजी राजाराम सावंत, उपाध्यक्ष सत्यजी किशोर सावंत, सेक्रेटरी सुरेशजी गरुड पवार, सहसेक्रेटरी देवजी दत्तराम वाघ, खजिनदार वैभव बळीराम सावंत. तर याला शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे खैरे ग्रामस्थ मंडळ महिला कमिटी अध्यक्ष कल्पना रमेशजी सावंत, उपाध्यक्ष शिवाजी जगदीश पवार, सेक्रेटरी सायलीजी सुरेश शिंदे, खजिनदार वैशालीजी अनंत सावंत. तर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे फुलबाई शाहीर बस्तार इतर तळवी यांनी सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे आज मला इथे संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहेत सोमवीरदादा शिर्के. त्याचप्रमाणे बँजोला साथ देणार आहेत प्रणितदादा मोहिते. तसेच ऑक्टोपॅडला साथ देणार आहेत सुजितदादा जुडे. ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडकर. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर ऋतिकदादा देवरुखकर. तसेच आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे ते म्हणजे सरपंचदादा मोरे. तसेच माझे वडील माझे गुरुवर्य कवी सहशाहीर विवेकजी शेलार आणि कोरसला साथ देणार आहे ते म्हणजे माझी बहीण रश्मिता शेलार. तर यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. तर आज बँजोला अजून एक साथ देणार आहेत ते आमचे दादा म्हणजे योगेश दादा मोरे. तर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले सर्व तमाम रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. दादा आवाज आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे
पुढे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो कार्येषु सर्वदा आई तुझं नाव घेतलं की काळोख पडतो भक्तांच्या डोळ्यात श्रद्धेचा दीप उजळतो संकट दुरावतात आनंद झुळझुळतो संकट दुरावतात आनंद झुळझुळतो सोमजाईच्या कृपेने सोमजाईच्या कृपेने तिचा गजर जयघोष आणि म्हणून काय म्हणायचं आहे चंद्राला लाजवी तारका चंद्राला नाही चेहरा जगी सारखा आणि सोमजाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या स्तवाला सुरुवात करत आहे नीट लक्ष असू दे तू सृष्टीची आई तूच मूळ स्वामिनी तू सृष्टीची आई तूच मूळ स्वामिनी पहिले वंदन मी करीते सोमजाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सोमजाईच्या चरणी तू सृष्टीची आई तूच मूळ स्वामिनी तू सृष्टीची आई तूच मूळ स्वामिनी पहिले वंदना मी करते
तुझ्या चरणी नमन माझा कंठपार फक्त तुझ्या शक्तीत आज होतात वीर तुझ्या कृपेने माझं फुलानंद जीवनी तुझ्या कृपेने माझं फुलानंद जीवनी पहिले वंदन आम्ही करतो सुखदाईच्या चरणी पहिले वंदन आम्ही करतो सुखदाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी मातृपाणी तू आणसरत तुझी छाया भक्तांच्या मनात जागा उजळणारी तू माया तुझं आदी शक्ती पडते तुझ्या पायाशाली वैदेही आले आज तुझे गुण गाया फुलांमध्ये सुगंध तुझा बसतो मनी फुलांमध्ये सुगंध तुझा बसतो मनी पहिले वंदन आम्ही करतो सोमसाईच्या चरणी पहिले वंदन आम्ही करतो सोमसाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी तू सृष्टीची आई तूच गुण स्वामिनी तू सृष्टीची आई तूच गुण स्वामिनी पहिले वंदन आम्ही करते सोमसाईच्या चरणी पहिले वंदन आम्ही करते सोमसाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी पहिले वंदन मी करते सुखदाईच्या चरणी पहिले पहिले वंदन मी करीते सोमसाईच्या चरणी बोल श्री गजानन कामदेवी बजरंग जागे बोला परमेश्वर गणपती कैलासवासी चंद्र पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचोली शेगरवाडी यांचा बोल शक्ती क्या
तसंच गाण्याला सुरुवात करत आहे. स्वर्गात पंच सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. स्वर्गात पंच सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा, आणि कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा, तुझ्या नावातच समाधान आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय, मैंने पायल जो छनकाई फिर क्यों आया ना हर जाई, मेरे सांसों में तू है बसा ओ सजना, आ जाना तरसा ओ सजना, आ जाना तरसा. बघा गणा सुरुवात करत आहे तर गणरायांचं विसर्जन हे कधीच झालेलं आहे. गणराय आपल्याला सोडून गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांची जी भक्ती आहे ती आपल्या मनात अजून सुद्धा आहे. म्हणून काय म्हणायचंय, ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला, ओढ लागली मनाला साऱ्या भक्त जनाला, तुझ्या वाचून जग झाले सोना ओ श्री गणा, धावून यावे रंगना ओ श्री गणा, धावून यावे रंगना. आशीर्वाद तुम्ही द्यावा हे ब्राह्मण वरुणी राजा पूजनाचा करविता हे गजानना आमावरी तुम्हा देवा आशीर्वाद तुम्ही द्यावा हे गजानना रिद्धी सिद्धीचा दाता ब्राह्मण वरुणी राजा
तू जगाचा करविदार हे आपले गणपती गेले धरतीला कधी येशील तू रे परती आपले गणपती गेले धरतीला कधी येशील तू रे परतीला शिव पार्वतीच्या नंदना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना सारा विश्वाचा धनी मूर्ती तुझी पाहुनी आले डोळे भरूनी हे गजानना दुःख दुःख सांगू कोणाला आठवणे येते मनाला तुझ्या या भक्त जनाला हे तुझी पाहुनी आले डोळे भरूनी हे गजानना सुख दुःख सांगू कोणाला आठवणे येते मनाला तुझ्या या भक्त जनाला हे गजानना वस्तात बाळ तुकाच्या कोणाशाही वैदेही गाते वस्तात बाळ तुकाच्या कोणाशाही वैदेही गाते करी माझी तू कामना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओढ लागली मनाला साऱ्या ओढ लागली मनाला साऱ्या भक्तजनाला तुझ्या पातूर जगाला सुना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा लावूया रंगना ओ श्रीगणा धावून यावे रंगना
स्तवन आणि गण झालेलं आहे. आता सुरुवात कशाला करायची? कशाला करायची? हा, योगेशजी जाधव. हा, बुवाचा फेमस डायलॉग काय? मी आहे जाधव आणि तुला धव धव धवी. हा, तर बुवा आधीच सांगते, तुम्ही आहात जाधव आणि मी तुम्हाला ना कशी धव 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 देते बघा. गवळण घेते. गवळण अगदी शास्त्रात आहे. गवळण शास्त्रातच आहे आणि शास्त्र पटवून सुद्धा देणार आहे. पण तुम्हाला मजा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? बघा, माझ्याकडे दोन गवळणी आहेत. दोन गवळणी आहेत. एक म्हणजे तुम्हाला त्यांना मजा येणार, दुसरी गवळण अशी साधी जी नटखट कानाला बोलतो पण ती. कोणती घेऊ? मजा आली पाहिजे की नाही? हा, तर बघा योगेशजी, आता ह्या रणांगणात मी कोण आहे? राधा. हे कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून त्यांना काय म्हणायचंय? अरे कान्हा, जिथे कुठे असशील तिथला जरा बाहेर ये ना आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐक ना. हा, आधीच त्या कान्हाला सांगते की गवळण नीट ऐक. नंतर बोलशील की मला काय बाई बोलून गेली, ते काही ऐकायला आलेले नाही. तर योगेश बुवा, जिथे कुठे असाल, आता मला माहित नाही तुम्ही कुठे आहात, पण तिथं बाहेर या. इथे भरपूर रसिकजन आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी लपा आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. हा, आणि पहिला हातात घ्या काय? पेन आणि वही. तर बघा काय म्हणायचं आहे. म्हणती गवळणी अगे यशोदे, लबाड तुझा पोर आहे. आता इथं महिला मंडळ सुद्धा आहे, तर तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे. बघा काय म्हणायचंय. म्हणती गवळणी अगे यशोदे, लबाड तुझा पोर आहे. लपून छपून खोड्या करीतो, एक नंबरचा चोर आहे. नंदाचा काटा गोकुळचा चोरटा, लय हरामखोर आहे. नंदाचा काटा गोकुळचा चोरटा, लय हरामखोर आहे. आणि म्हणून आज या कान्हाला मी घरून झोडणार आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय? गवळणीची चाल देते. यो पोरगा माझ्यावर मरतय, तो पोरगा माझ्यावर मरतय. आधीच बुवांना सांगते, बुवा गवळणीची चाल देते. हा, नाहीतर ह्याच्यावरनं पण काहीतरी बोलतील का? तर माझं अजून लग्न झालेलं नाही म्हणून बुवा लगेच बोलतील. हा, बघा चाल काय आहे. यो पोरगा माझ्यावर मरतय, तो पोरगा माझ्यावर मरतय. कशी पसंत करू मी कुणा, माझ्यावर जीव लावणारा असा पोरगा पाहिजे मला. आणि म्हणून आता गवळणीला सुरुवात करते. बुवा गवळणीला सुरुवात करते, नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय. करून चोरी तो कळवावरी, सोळी पाताळ नेऊन सारी. करून चोरी, आता तो श्रीकृष्ण लबाड होता, चोऱ्या करायचा. आणि म्हणून काय म्हणायचं. करून चोरी तो कळवावरी, सोळी पाताळ नेऊन सारी. तेव्हा राधेने पाहिली लांबना, तेव्हा राधेने पाहिली लांबना. आणि पुढे बोलू ना, नक्की तुमची साथ आहे ना? बघा पुढे काय म्हणायचंय. तेव्हा राधेने पाहिली लांबना, जरा थांबा तर त्यांना ऐकायला जाऊ द्या. तरी कसा हलवी तो आंड जामना, तरी कसा हलवी तो आंड जामना. दिसे काळा काळा तो श्यामना. मी आधीच सांगितलं की गवळण पेटवून देणार आहे, पण आधी ऐका, आधी बुवांना लिहून
कसा हलवी तोंड व तोंड तुम्हाला माहित असेल, तुम्हाला पण आहे ना. म्हणून काय म्हणायचंय, तरी कसा हलवी तोंड जामना दिसे काळा काळा तो श्यामना. श्याम व श्याम, श्रीकृष्णाला श्याम सुद्धा म्हणायचे, बरोबर. हा, तर काय म्हणायचंय, त्या यमुनेच्या तीरावरती जेव्हा गवळणी स्नान करण्यासाठी गेलेले असतात, तेव्हा तो श्रीकृष्ण त्यांचे वस्त्र चोरतो आणि त्या कडबाच्या झाडावर बसलेला असतो. आणि जेव्हा त्या गवळणी बघतात, त्यांचं लक्ष जातं की तो वस्त्र नाहीये, तेव्हा तो लांब काय म्हणाले, देवा राधेने पाहिली लांबना. म्हणजे त्या राधेने त्याला बघितलं कडबाच्या झाडावर आणि तरी कसा हलवी तोंड जामना. म्हणजे तो तिथं बसला होता, त्यांची चेष्टा करत होता आणि म्हणून तरी कसा हलवी तोंड जामना दिसे काळा काळा तो श्यामना. आता तो श्रीकृष्ण कसा होता, सावळा होता आणि तो बसला होता कडबाच्या झाडावर. मग ती राधा म्हणते, तो बघा तिकडे श्रीकृष्ण बसलेला आहे, जो आपली चेष्टा करत आहे. व एवढाच विषय, बाकी काही बोलायचं नाही. आणि श्याम म्हणजे श्रीकृष्णाला श्याम म्हणतात, व एवढंच म्हणायचं आहे. हा, गवळण घ्यायची ना, नक्की घ्या. काळा काळा तो श्यामला, हलवी तोंड जामला, दिसे काळा
तरी कसा हलवी तोंड जामना दिसे काळा काळा तो श्यामना. बघा योगेश बुवा गवळण शास्त्रात आहे, शास्त्र पटवून दिलेलं आहे. हा जर अर्थाचा अनर्थ केला तर दुसरी बार या वैदेशालाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. हा पदाला सुरुवात करते, पण त्याआधी बुवांना प्रश्नपत्र दिलेले आहेत. तरी सुद्धा रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते, पण लक्ष असू द्या. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? आणि बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर जाऊन रसिकांना काही सांगणार तर तसं सांगणार नाही. बघा पदाला सुरुवात करत आहे, नीट लक्ष असू द्या. बघा पदाची चाल काय आहे. जावई तुमच्या मनासारखा बघा काय म्हणायचं आहे. रावणाचा विषय आहे, तर कसा घेते नीट लक्ष असू द्या. आला भिकारी त्या काळातारी काहीतरी वेद हा करायचा. आला भिकारी त्या काळातारी मग काहीतरी वेद हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का अरे गेलास तूच मारीच्या. बघा काय म्हणायचं आहे. आला भिकारी त्या काळातरी मग काहीतरी भेद हा करायचा. आता त्या रावणाने त्या सीतेला पळवून नेताना त्याने साधूचं रूप धारण करून त्या सीतेला पळवून नेलं होतं. आणि म्हणून काय म्हणायचंय, काहीतरी भेद हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता
आता योगेश बुवांचं लग्न झालेलं आहे. योगेश बुवांचं लग्न झालेलं आहे, पण बुवांना बोलायचं नाहीये. हा, त्या रावणाचं सुद्धा लग्न झालं होतं आणि तरी सुद्धा त्याने दुसऱ्याची बायको पळवून नेली होती. म्हणून काय म्हणाले, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. आता मारीचा हा राक्षस जो हरणीचं रूप धारण करून आलेला असतो, तो त्या रावणाला साथ देतो आणि म्हणून काय म्हणायचंय, तू त्याची साथ का दिलीस. मारीच्या राक्षसाला म्हणणं आहे की तू त्या रावणाला साथ का दिलीस, आणि म्हणून काय म्हणायचंय, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का आर गेलास तुझ मारीच्या. आला भिकारी त्या काळातरी, आला भिकारी त्या काळातरी, काहीतरी वेद करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. गेला रूप हा धारण करून गेले सीतेला ज्ञानी पळवून. लावली जटायूला त्याने उडवून, माता सीता गेली अशी घाबरून. गेला रूप हा धारण करून गेले सीतेला ज्ञानी पळवून. लावली जटायूला त्याने उडवून, माता सीता गेली अशी घाबरून. पंचवटीमध्ये जाऊन सीतेला, पंचवटीमध्ये जाऊन सीतेला मोह कसा मग पाडायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. असा हट्ट सीतेने धरला, मृग पाहून तिला मोह पडला. सीतेच्या रक्षणासाठी पर्वत लक्ष्मणाला. काय सांगायचंय, तर जेव्हा ती माता सीता तिच्या झोपडीत असते, जेव्हा वनवास करण्यासाठी ती गेलेली असतात, रामाला वनवास असतो 14 वर्षांचा, तेव्हा ती माता सीता जेव्हा तिच्या पर्णकुटीत असते, तेव्हा तो मारीचा राक्षस जो हरणीचं रूप धारण करून आलेला असतो, तो तिला दिसतो तिथे. आणि ते हरिण त्या सीतेला पाहिजे असतं, आणि म्हणून ती लक्ष्मणाला त्या पर्णकुटीतून त्याला आणायला पाठवते. आणि जेव्हा तो लक्ष्मण बाहेर पडतो, तेव्हा रावण येऊन त्या सीतेला पळवून येतो. आणि म्हणून काय म्हणायचंय, असा हट्ट सीतेने धरला, मृग पाहून तिला मोह पडला. सीतेच्या रक्षणासाठी पर्वत लक्ष्मणाला. थांबायला सांगून ठेव
सांभाळ सांभाळ घेऊन बाण पाठलाग केला हरणीचा दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला जर तुला दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला जर दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या तर बघा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी संपत आहे पण जाण्याच्या आधीच योगेश बुवांना ताकीद देते बुवा ताकीद देते की बुवा आता या बुवांना काय म्हणतात रायगडचा टायगर बरोबर बुवांना काय म्हणतात रायगडचा टायगर तर बुवा मला सुद्धा खेळची वाघीण बोलतात एवढं लक्षात असू द्या हा फार 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 तुम्हाला आधीच आता मगाशीच बुवांना बघितलं बुवाच्या अंगात काय नाही हो बुवा शाप झुरले आता कशामुळे काय माहिती हा तर योगेश बुवा तुम्हाला आधीच सांगते की पहिली बारी शास्त्रात केलेली आहे सगळं पटवून दिलेलं आहे जर आताचा आनंद केला तर अशी काय तुमची साला काढी अंगावर मास पण ठेवणार नाही आधीच तुम्ही बारीक झालेले आहात हा तर बघा मी माझी पहिली बारी संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते कृपया तर बघा अजून आपल्याकडे टाइम आहे तर बुवांसाठी अजून एक पद घेते एवढं काय नाही बुवा गाणी भरपूर आहेत हा तर बुवांसाठी परत अजून एक पद घेते तर नीट लक्ष असू द्या बघा काय म्हणायचंय जिला कदर नाही माझी मन तिचाच काढतोय धोसरा जिला काळजात दिला मी आसरा तिला आवडत होता दुसरा आणि म्हणून काय म्हणायचा विषय कसा आहे बघा असा कसा हा जन्मच आला तू बिन बापाच्या गाढवा बघ नव्हतं आई बाप त्याला म्हण स्वभाव त्याचा कडवा आता बुवाचा स्वभाव कडवा असं बोलायचं नाही बुवा लय गोड बोलतात हा समजेल नंतर बुवाच्या बारे
तर काय म्हणायचंय? असा कसा हा जन्मस आला तू बिन बापाच्या गाडवा, बघ नव्हतं आई बाप त्याला, म्हणून स्वभाव त्याचा कडवा, सांगा कुठून आला हा आडवा, मग सांगा कुठून आला हा आडवा, ह्याच्या अंडाला धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. आता कुठून हा म्हणजे बोलायचं नाहीये, पटवून देणार आहे. हा, सांगा कुठून आला हा आडवा, ह्याच्या अंडाला धरून बडवा. बघा काय म्हणायचं आहे. जेव्हा गाधी जप करत होते तेव्हा ते जेव्हा गंगे स्नान करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा त्यांना चांडाळ हा राक्षस सापडतो. चांडाळ हा राक्षस त्यांच्या हाती लागतो आणि म्हणून त्या गाधीला असा प्रश्न पडलाय, सांगा कुठून आला हा आडवा. आणि तो जो चांडाळ राक्षस आहे तर तो मागच्या जन्मी 25 वर्ष त्यांनी संसार केला होता आणि त्या संसारात त्यांनी भरपूर चोऱ्या माऱ्या केलेल्या, लोकांना सगळं लुबाडली होती. आणि म्हणून काय म्हणायचंय? ह्या चांडाळा व चांडाळा, हा चांडाळ हा राक्षस आहे. नाहीतर तुम्हाला तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. काय म्हणायचंय? ह्या चांडाळा धरून बडवा. बुवांना काही बोलायचं नाहीये, नाहीतर बुवा तलवारी वगैरे बाहेर काढून येतील. हा, बुवा तुम्हाला काही बोलायचं नाहीये. खायचं ना पण? आवाज कुठे? घ्या. असा कसा हा जन्म झाला तू बिन बापाच्या गाडवा, बघ नव्हता आई बाप त्याला, मन स्वभाव त्याचा कडवा. असा कसा हा जन्म झाला तू बिन बापाच्या गाडवा, बघ नव्हता आई बाप त्याला, मन स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला हा आडवा, सांगा कुठून आला हा आडवा, हा चांडाळा धरून बडवा. सांगा कुठून आला हा आडवा, हे चांडाळा धरून बडवा. देवगादीने जगतो वेळा, विष्णू त्याला प्रसन्न झाला. तो गंगे स्नानाला गेला, त्याला असा एक भास झाला. देवगादीने जगतो वेळा, विष्णू त्याला प्रसन्न झाला. तो गंगे स्नानाला गेला, त्याला असा एक भास झाला. नावाचा चांडाळ घडला, त्याला इथून मागे पळवा. कंटक नावाचा चांडाळ घडला, त्याला इथून मागे पळवा. सांगा कुठून आला आडवा, सांगा कुठून आला आडवा, सांगा कुठून आला आडवा, चांडाळ धरून बडवा. सांगा कुठून आला आडवा, या चांडाळा धरून बडवा. गेला केरळ या देशाला,
त्याने केला पंचवीस वर्ष संसार केला तोला मारा करू तो लागला गेला केरळ या देशाला अत्याचाराचा त्याने केला देव भ्रष्ट केला हो त्याने त्याला नव्हती कशाची परवा देव भ्रष्ट केला हो त्याने त्याला नव्हती कशाची परवा 40 महिने रणात गाव तुला बांधले मनात गिरवा सांगा कुठून आला आडवा या चांदण्याला धरून बळवा चांडाळ धरून बडवा हॅलो तर बघा भरत शेठजी गोगावले यांच्यावरून एक छोटस गाणं घेते आणि नंतर मी माझी पहिली बारी संपवणार आहे. बघा काय म्हणायचं. पिंजरा आला पिंजरा आला आणि म्हणून काय म्हणायचंय. महाड माणगाव पोलादपुरात गाजतंय नाव या
लावतोय वाट भल्या भल्यांची लावतोय वाट लाडके आमदारांचे भरतजी शेठ 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 तर बघा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी संपत आहे आणि योगेश मला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.